ओम श्री हरी गुरुभ्यो नमः. सगळ्यांकय नमस्कारो. आमगेल भारताच्या अनेक क्षेत्रांतू बद्रीनाथ धाम एक विशेष स्थानार आसा. महाविष्णू अवतारो गुरु वेदव्यासो आमगेल काशी मठाचे आराध्य देव जावन आशिल्लो वेदव्यासो आमगेल श्री सुधींद्र तीर्थ स्वाम्यान ओलसून घेतील तसले देव आमगेल तो व्यास साक्षात नारायणाले क्षेत्र जावन आसा हे बद्री क्षेत्र. हे पुरो विचारू मना दवरून घेवन संयम स्पिरिच्युअल साधकून आम्ही एक यात्रा आयोजन केलेलं आसा. हे स्पिरिच्युअल रिट्रीट म्हणून सांगून आम्ही करून घेतला. आम्ही क्षेत्रा वतना थंय देवाल दये खातीर पांय पडू थंय बैसून आम्ही भागवत शिकची की भजन करची की कीर्तन करची की ध्यान करची की स्वाध्याय सेशन्स करची की हे पुरो आम्ही कोण घेवन येत तसची आणि सिमिलर हेची केलो सेशन्स आम्ही स्पेशल रिट्रीट सेशन्स हे बद्रीनाथ यात्रा खातीर क्युरेट केलेलं आसा. बद्रीनाथ धाम वच्चे पयशे फुडें आम्ही हरिद्वारांतू आमगेले स्वामीन केलेलं तसले व्यासाश्रम वचून थंय वेदव्यास देवालागी प्रार्थना करून आमगेल परमपूज्य गुरुवर्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्याले वृंदावनालागी मागून घेवन सौख्यारी निर्विघ्नारी बद्री वचून देवाल दर्शन देवाल दय घेवन येत तशें जावं वो म्हूण सांगून प्रार्थना करून बास सोरचें. व्यास मंदिराचें दर्शन करून हरिद्वारांत आमी हरकेपोडी आनी मानसा देवी टेम्पल हांगा रोपवेरी वच्चार आसाची. थंय देखून आमी ऋषिकेशावर वच्चा आसाची. ह्या यात्रेंतू आमी ऑल इवर इन्क्लूड केलेलं आसा. ऑल इंतू आमी नंदादेवी सँच्युरीचे अत्यंत सुंदर जावन आशिल्ले त्या प्राकृतिक त्या सौंदर्याचे आनंद आमी घेवया. ह्या यात्रेंतू आमी बद्रीनारायणाले दर्शन घेवन थंय देखून माना विलेज, व्यास गुफा, गणेश गुफा आनी वसुधरा फॉल्स, चरण पादुका हे पुरा पळोवचार आसाची आनी तप्तकुंडांतू स्नानवर आमी करचार आसाची. बद्री यात्रा मुगसून वापस आमी ऋषिकेशा येवचार आसाची. हांगा आपास एक दोनी म्युजिकल सेशन आनी रिट्रीट सेशन जावन ताजे नंतर लास्टाक आयुर्वेदीक एक मसाज थेरपीवर आमी अरेंज केलेलं आसा तुमगेल पुराजनाल खातीर. तशी ह्या यात्रेक तुमकां वच्चाक इंट्रस्ट आसल्यार हांगा स्क्रीनार दिल्ल्या नंबराक तुम्ही कॉन्टॅक्ट करका. आमी पुरा डिटेल्स तुमकां भेटोवन दिताची. येयाची आमी बद्री वचून व्यासोपासन करया, नारायणाल ध्यान करया आनी त्या श्रीमन नारायणाले अनुग्रहाक पात्र जावया. या रे बादरायणा नारायणा तू पतित पावना. या रे बादरायणा नारायणा तू पतित पावना. कृष्णार्पण.